हक्क आहे काम करण्याचा, तोही फार मोठा आहे. बरं, कायदे तज्ज्ञ तुम्ही आहात. कायदे तज्ज्ञ असल्यामुळे मला त्या दृष्टीने एक प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेला शेतकरी पीक विमा किंवा शेती संदर्भातले कुठले निर्णय घेतो, त्यावेळेला आपल्या शेतकऱ्यांनी किती सजगपणे हे निर्णय घेणं आवश्यक आहे. त्यांची जर कोणी फसवणूक करत असेल तर कायद्याचा धाक त्यांना किती बसायला हवा फसवणूक करणाऱ्यांना, आणि शेतकऱ्यांच्या बाजूने सांगणारे कायदे काही सांगू शकतात? नाही, आता मी आता इथे येण्यापूर्वी हा, एक तासभर अगोदर माझी या शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या संदर्भात पोलिसांबरोबर मिटिंग होती. मीटिंग होती. हो. आयजी आणि एसपी बरोबर मिटिंग होती. आणि द्राक्ष बागायतदार संघातल्या काही शेतकऱ्यांची जवळपास 40-50 कोटी रुपये या ठिकाणी फसवणुकीत अडकलेले आहेत. हो. ते वसूल करण्यासंदर्भात मी त्यांच्यावर मिटिंग घेतली आणि त्याच वेळी मी त्यांना सांगितलं कायद्यामध्ये प्रचंड पळवाट आहे. यासाठी एक नवीन कायदा पणन मंत्री आपले जयकुमार रावळ साहेबांना बरोबर घेऊन एक नवीन कायदा आम्हाला या ठिकाणी शेतीच्या संरक्षणासाठी आणि शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी एक नवीन कायदा लॉन्च करावाचा आहे. पण तो कायदा लॉन्च करत असताना मग त्यामध्ये विमा पण पॉलिसी आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या शेती भावाचा प्रश्न आहे, त्यामुळे शेतकरी उत्पादन खर्चाचा प्रश्न आहे, शिवाय तो माल विकल्यानंतर व्यापारी जे लुटमार करतात त्या व्यापाऱ्यांवर कंट्रोल आणण्याचा प्रश्न आहे, किंवा मग त्या शेतकऱ्याला 100% पैशाची शाश्वती कशी मिळेल त्याचा एक प्रश्न आहे. हे सगळे एकत्रित कनेक्ट करून आणि थोडासा कायदा बनवावा लागेल. इट मे बी टेक 3 or 6 months, पण एकदम समावेशक असा एक कायदा नवीन आणण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला पणन मंत्र्यावर बोलावं लागेल, माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल, कॅबिनेटवर तो प्रस्ताव ठेवावा लागेल, त्याच्यावरती अभ्यास गट स्थापन करावा लागेल आणि या सगळ्या अभ्यास गटाचा तो पूर्ण डाटा घेऊन आणि केंद्र सरकारकडे काही गोष्टीमध्ये मला जावं लागेल. त्यामुळे याच्यामध्ये बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे, पण सुसूत्रता जी काही आहे कृषी खात्यामध्ये ती आणण्याची माझी इच्छा आहे. बरं, नक्कीच ही इच्छा पूर्ण हो अशा शुभेच्छा खरं तर.